नमस्कार मित्रांनो. तुम्हाला माहीत आहे की खेड्यातील जीवन किती छान असतं. ॲक्च्युली मी सुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खेड्यामध्येच राहतो. परंतु हे दोन माझे पुतणे आहे, हा एक आणि ही माझी आहे भाची. तर हे देखील सिटीमध्ये राहतात छत्रपती संभाजीनगरमध्ये. परंतु सध्या ख्रिसमसच्या सुट्ट्या लागल्या आहे आणि ते आपल्या परत गावी आले आहे. आणि ही देखील माझी भाची आहे, ती माझ्या पाठीमागून म्हणजे पाठीमागे लागली होती, मला पण यायचं म्हणून ती पण आली. आता सगळे निवांत बसलेले आहे आणि त्यांना विचारू की नेमकं त्यांचं थोडंसं परिचय करून देतो. मी नाही, ते स्वतः करून देतील. तुझं नाव काय? धनुष आहे. आणि कोणत्या शाळेमध्ये जातो तू आता? औरंगाबाद पोलीस पब्लिक स्कूल. हां, ॲक्च्युली सध्या जी औरंगाबाद पोलीस पब्लिक स्कूल आहे छत्रपती संभाजीनगरची, तिचं नाव सध्या चेंज झालेलं नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनाही तेच नाव सांगावं लागतं. आणि शाळेत कोणत्या म्हणजे कितवीला आहे तो सध्या शाळेत? सिनियर के जीला आहे शाळेमध्ये तो. आणि तुला खेड्यामधलं जीवन चांगलं वाटतं का शहरामधलं? खेड्यामध्ये. कमवून इथं काय भेटतं खेड्यामध्ये? खेळायला भेटतं, खायला भेटतं, मोबाईल खेळायला भेटतं. मोबाईल खेळायला तुला मम्मी बघू देत नाही मोबाईल? नाही. बरं. आणि बघा त्याचं म्हणजे आता खेड्यामधलं त्याला म्हणजे स्पेशल म्हणजे काय की खायला, खेळायला आणि मोबाईल बघायला. आणि आता जाऊ आपण मधुराकडे. तुझं नाव सांग. मधुरा. हां, मधुरा. तू पण कोणत्या शाळेत जाते? औरंगाबाद पोलीस पब्लिक. हां, हे दोघं पण सेम आहे. ॲक्च्युली हा माझ्या भावाचा मुलगा आहे आणि ही माझी बहिणीची मुलगी आहे. परंतु एकाच शहरामध्ये राहत असताना ते एकाच शाळेमध्ये जातात दोघं पण. आणि तुझ्या हॉबीज काय काय आहे बाळा? काय काय आवडतं तुला? मला स्पोर्ट्स जास्त आवडतं. आणखी व्यवस्थित सांग सगळं. मला स्पोर्ट्समध्ये कराटे, जिम्नॅस्टिक, स्विमिंग आणि खूप सगळे वेगळे जे स्पोर्ट्स असतात त्याच्यामध्ये मी खूप ॲक्टिव्ह आहे. आणि परवाच माझी कॉम्पिटिशन झाली आहे कराटेची, मी गोल्ड मेडल मारलं आहे. मित्रांनो, सांगायला तुम्हाला एक आनंद होतो की परवा मी देखील गेलो तिच्या कॉम्पिटिशनला. खूप छान ती कराटे खेळते आणि तिला म्हणजे तिच्या कॅटेगरीमध्ये तिला गोल्ड मेडल मिळालं. तर हा पहिलाच गोल्ड मेडल नसून तिचा हा 8वा ते 9वा आहे. सिल्वर पण आहे, काही ब्रांज पण आहे. आणि तिची ॲक्टिव्हिटी खूप छान आहे. तिला जिम्नॅस्टिक देखील एकदम परफेक्ट आहे. जिम्नॅस्टिकमध्ये स्केटिंग खेळते, स्विमिंग करते, सिंगिंग करते, डान्सिंग करते. म्हणजे ॲक्टिव्ह गर्ल म्हणून आम्ही तिला म्हणतो की आम्ही नेहमी तिचा आदर्श घेतो की तिच्यासारखं बना, तिच्यासारखं. म्हणजे ती ऑलराऊंडर आहे असं एक. आणि तिचं बोलणं कौशल्य देखील, कम्युनिकेशन खूप छान आहे. जर एखादा स्ट्रेंजर माणूस आला, नवीन माणूस आला तर ती म्हणजे खूप लवकर म्हणजे ते आपलंसं करून घेते. म्हणजे बोलण्याची पद्धत पण किंवा आपुलकीनी पद्धत तिच्याकडे खूप चांगलं कौशल्य आहे. आणि हा एक आहे माझा पुतण्या. बघा त्याचं नाव सांग मला. मयूर. मयूर कोणत्या शाळेत जातो? SBOI पब्लिक स्कूल. आणि कितवीला आहे तो सध्या? 5th ला. आणि तुला नंतर मोठं होऊन काय बनायचं? पोलीस बनायचं आहे. आणि तुला खेड्यामधलं जीवन आवडतं का शहरामधलं? खेड्यामधलं. का? का बरं? इथं काही गाड्या घोडा नसतात, पॉल्युशन नसतो, खेळायला चांगलं असतं. हां. अजून हे तू काय सांगते मध्ये मध्ये? त्याला सांगते ना. सांग तू. अजून पॉल्युशन जास्त नसतो, हां. कुत्रे पण जास्त नसतात, हां. ॲनिमल वगैरे. तर मित्रांनो, त्याने एक पॉईंट मारला की कुत्रे जादा नसतात. ॲक्च्युली त्याला एक कुत्रा चावला होता सिटीमध्ये, त्यामुळे नेहमी कुत्र्यांना घाबरतो. त्याच्यामुळे त्याने हा पॉईंट मारला. आणि खरंच मित्रांनो, हे बघा, हा आमचं छोटंसं घर आहे आणि आम्ही घरामागे जवळपास 4 नारळाची झाडं लावलेले आहे आणि त्याला जवळपास 300-400 नारळ एवढे मोठ्या प्रमाणात आलेले आहे. तर खरंच मित्रांनो, म्हणजे एक फ्रीडम लाईफ जर जगायची असेल तर खेडेगाव खूप छान असतं. आपण जर सिटीमध्ये अट्रॅक्शन, खेड्यामधले लोक सिटीमध्ये अट्रॅक्शन होतं, खेड्यामध्ये हे असतं ते असतं, प्रत्येक गोष्टी अवेलेबल असतात. परंतु जर तुम्हाला आनंदी, शांतमय आणि एकदम निरागस म्हणजे लाईफस्टाईल व्यवस्थित जगायची असतं, फ्रीडम, एखाद्याला एकदम शांतता पाहिजे असतं, तर खेड्यासारखं जीवन नाही मित्रांनो. आज सिटीमध्ये लोकांकडे लाखोंची, कोट्यांची प्रॉपर्टी आहे, पण लोक व्यवस्थित जगतात का? आज प्रत्येक ठिकाणी दगदगीचं जीवन आहे मित्रांनो. रात्री उठल्यापासून ते संध्याकाळ 11-12 वाजेपर्यंत सिटीमध्ये पूर्ण किरकिर आहे. आता सध्या खेड्यामध्ये बघा, दुपारचं टाईम आहे, तुम्हाला कुठे आवाज येतो आहे का? आवाज येईल फक्त कुत्र्याचा भुंकण्याचा किंवा पक्षीचा चिवचिवांचा, लहान मुलांचा किलबिलांचा, असा तुम्हाला हा खेड्यामध्ये आवाज येतो आहे. म्हणूनच सांगतो, म्हणूनच गांधीजी त्या काळी म्हणायचे की खेड्याकडे चाला. आता सध्या खेडे देखील चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट होत आहे. सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहे आणि फक्त कमतरता थोड्याफार गोष्टीच्या आहे, पण नक्कीच खेडेगाव हे कधीही बेटर सिटीपेक्षा असतं मित्रांनो. तर तुम्हाला नेमकं तुमचं जीवन म्हणजे तुम्हाला कोणतं जीवन आवडतं? खेडेगाव आवडतं का शहरामधलं? आता आम्ही सध्या बसलो आहे. ॲक्च्युली आम्ही इथे खेळायलाच आलो होतो, पण बसल्या बसल्या आम्ही सहज एक ब्लॉग बनवला.
हे सगळे म्हणत होते की काका मामा एक ब्लॉग बनवा, त्याच्यामुळे बनवला. तर मला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तू काय सांगशील आपल्या प्रेक्षकांना, कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. बाय बाय. बाय.